हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी आमची चालू आहे पापडांची स्वयंपाकाची बरीच तयारी चालू आहे. कारण आज आम्हाला बनवायचे आहे ज्वारीच्या पापड्या. काल जशा बाजरीच्या बनवल्या ना सेम प्रोसेस आहे, फक्त त्या ज्वारीच्या आहे. आणि इथं ते शिजायला टाकून दिले आत्यांनी. आधी हटून घेतलं आणि मग ते परत वाफ देण्यासाठी दोन्ही याच्यात ठेवलं आहे. आणि मी बनवते इथं मेथीची भाजी. कारण आत्या त्यांना आज उपवास आहे, तर आम्ही चौघच जण आहे, तर आमच्यासाठी मेथीची भाजी बनवली आहे. इकडं बघा कानाचं सकाळी सकाळी बाबांसोबत खेळायचं काम चालू आहे. सकाळी आल्या आल्या आम्हाला फिरायला जायचं असतं. सकाळी सकाळी कानाच्या काकांचं पण मोबाईल बघायचं काम चालू आहे. हे बघा किती इग्नोर करता येते मला पण. असं म्हटलं का ते लगेच बघते म्हणून मी असं म्हणते. तर ते मला किती इग्नोर करताय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्हाला आजचा दिवस शुभ जाओ. तुम्हाला पण आजचा दिवस खूपच शुभ जाओ. धन्यवाद. तुमचे आणि आमचे भांडणं न हो. एवढे का बरं स्माईल लिहिली हो, खरं सांगा. काय बनवताय? तुम्हाला असं रिलॅक्स वाटलं असेल ना, डायरेक्ट निम्म टेन्शन तुमचं गेलं असं नाही ना. बरं ही आज भांडायची नाही. हो ना. ड्रेस मस्त आहे. छान आहे ना, चांगलं दिसतंय. धन्यवाद. तुमचं पण शर्ट मस्त आहे. मला काय म्हणते माहिती? काय म्हणते? कॉम्प्लिमेंट करायला म्हणतो. परत करणार. अहो खरंच मला आवडतं ना तुमचं आधी काम. झाली म्हणजे मी तुम्हाला कालही म्हणलेली, काल पण म्हणलेली. मी तुला म्हणतो तुझा ड्रेस छान दिसतो म्हणून. तुमचा पण छान दिसतो. नाही बाई, नाही तुमचा छान नाही दिसत आहे. बस तू पण लावला ना त्याच्यामुळे सगळं बरं झालं, तुमचा छान दिसतोय असं म्हणायचं. और किती पणन बिनन, किती ते बारीक लक्ष. तुझा ड्रेस लय छान दिसतो. तुमचा पण छान दिसतो. मी म्हणलो म्हणून म्हणलं. नाही नाही असं नाही, खरंच चांगलं दिसतं म्हणून म्हणते. तुम्ही त्या पणचा अर्थ घेतला, माझ्या मनातल्या फिलिंग्स नाही. ओ माय गॉड, मी कॉम्प्लिमेंट दिल्यावर नाही त्याचं नाही. हा चालू दे तुमचं. नाश्ता बनवलाय. आज मेथीची भाजी. तुम्हाला दूध पाव खायचे होते ना, हो. तोच आपला नाश्ता. असं का तोंड गेलंय? विसरलेलोच मी. का ना, काय करतोय रे? काकी आली बा. काय करतोय? बाप्पा चाले. बाबा सोबत नाही जायचं का चक्कर मारायला? हे बाबा चालले पिपीपोर. पिपीपोर चालले बाबा. लगेच तिकडे पाहतो. चला घेते पटपट आवरून, कारण उन्हाच्या आत आवरलं पाहिजे. नंतर ऊन झालं का एकतर कंटाळा पण खूप येतो आणि ऊन पण खूप लागतं. कारण आमच्या या समोरच्या खिडकीतूनच इतकं ऊन येतं ना, त्याच्यामुळेच दिदींना ऊन लागलं आणि दिदींना त्या दिवशी वॉमिटिंग वगैरे झाल्या. कारण उन्हालाच खूप त्रास होते. मला पण मागच्या वर्षी इतका त्रास झाला होता उन्हाने. त्यामुळं उन्हापासून सावधान राहा, घरातच राहा, बाहेर जास्त फिरू नका उन्हात. आत्या आणि दिदी पापड्या करताय. हां मस्त झालं पण हे पीठ. हा ना, मस्त झालंय पण पापड्या. हा का? हो काल आम्ही दोघीच होतो ना, त्याच्यामुळे थोड्या काळ्यात झाल्या. तुम्ही नव्हते ना, डायरेक्ट गोऱ्या झाल्या. आमची बाजरी थोडी काळीच होती. हा पण याचं पीठ लय वेळ लागू राहिलं. मस्त लागतंय ते. फ्रीज मध्ये ना ते. हे बाई हे बाळ आलं होतं आमच्या घरी. पण हे दादू आवाज देतो, चाल ना, त्याला बाय म्हण. काना पण त्याच्या मागे लागलाय. कानाला वाटते मी पण त्याच्यासोबत जायला पाहिजे. लय खेळला काना त्याच्यासोबत. दादू बाय कर त्याला. तर म्हणून मला नाही नेलं का? अरे तू चाल ना भूत. गुरु गेला रे, तुला नाही नेलं. आवाज दे ना, आवाज दे ना. असं पोरग पाहिजे, त्याला कोणाची ओळख नाही लागत, काही नाही. आला बी किचन मध्ये घेतलं मी खायला. खाऊ नाही घेतलं बरं का दादू.
खाऊन घेतलं जे मला दिलं ते त्याला आठवत नव्हतं तरी काय काय आम्हाला सांगतच होता तो. आठवून सगळं सांगत होता. त्याला विचारलं तर दादा कुठे गेला कोणत्या देवाला गेला तेच बाप्पाला गेला म्हणे. म्हणलं कोणत्या बाप्पाला परत गणपती बाप्पा. आणि ताईकडून शेंगा घेतल्या खिशे पूर्ण भरून घेतले पिशवी तर घेतल्या नानीकडून बिस्किटचा पुडा मग आम्ही द्राक्ष दिले अजून काय दिलं द्राक्षे चिकू चॉकलेट लाडू घेऊन गेला सगळं. बर का दादू आणि तू बसला घरात झोपून घेतलं तू काय तू जेव राहिलो ना काका. कर रे दादू. पाव हे नाही उभं करा त्याला, उभं करा. काका जसं नाही, करते नाही, तसंच नाही, आम्हाला करायचं खाऊन ठेवू द्या बाई. तुमचे नाटक काय तुम्ही आम्हाला कुठं नादी लावशान मला. हो करा ना काका ते खाऊ राहिले. काका नाही इथं खाली आपण बसा खाऊन बरं. घेऊ मग खाऊन घे पटकन इतकं ऊन आहे ना बाहेर की बस बाहेर यायची इच्छा होत नाही इतकी गरम हवा आहे ती दरवाजा जरी उघडला तरी रोज मी कधी चप्पल घालून वरती जात नाही पण आज चप्पल घालून वरती आले कारण इतके पाय भाजले ना मग आले तेव्हा म्हटलं नो रिस्क. आणि आमचं यांचं काम चालू आहे आळस देण्याचं. पण तुम्हाला काय वाटलं इतकी हळू बोलते नाही यार तुम्ही. मला वाटलं रील बघती होती तू बघत होती तू. अरा मराठी सुद्धा बोलता येईना. आमच्या यांना किट वगैरे सगळं आलं पण आमच्या यांना मॅचच नाही पाहता आली. कसं वाटतंय हा बोला पटकन अहो बोला ना यास आहे तुमचं बोला म्हणले पटकन. जायला पाहिजे होतं काल मॅच पाहिली टीव्हीवर असं झालं मला. तिथं असतं मी आहे ना. जिंकली का RCB तुम्ही गेले नाही म्हणून जिंकली. गेलतो तेव्हा हारली होती बरोबर आहे मग म्हणू शकते. हे मला माहित नव्हतं पण तुम्ही गेले म्हणूनच जिंकली. ते तुम्ही गेले नाही म्हणून मॅच पाहिली तेव्हा हारले होता. मग चांगलं केलं एक RCB फॅनचं तुम्ही. नाही जाऊ नाही जाऊन चांगलं केलं. हां चांगलं केलं RCB साठी RCB फॅनना काहीतरी बलिदान दिलं. मग तुझं काय म्हणणं आहे इथून पुढं पण जात नको जाऊ म्हणजे RCB जिंकत राहील. जा एखाद्या वेळेस हारली बी पाहिजे ना. दरवेळेस जिंकून कायच करणार ना. ते पण आहे. तुम्हाला तर पाहायला भेटलं पाहिजे हारली तुझ्याकडे तर. रबर आहे का ग? रबर आहे तुझ्याकडे? का हो माझ्या मोबाईलला लावायला डिस्प्ले पडून मला वाटलं कशाला पाहिजे तुम्हाला रबर. केस तर कालच तुम्ही कट करून आलात. शाइनिंग देख रहे हो विनोद शाइनिंग देख रहे हो. हे आता डिस्प्ले पडून राहिला. का बरं डिस्प्ले पडण्याचं एकमेव कारण आहे यांनी काय केलं माहिती का मोबाईलचं पहिले कवर फेकून दिलं जे की चांगलं होतं. त्यांना वाटलं कवर फेकलं म्हणजे तो पडला झडला कसं पटकन खराब होईल ना मग मला नवीन घेता येईल. घरचे मला नाही म्हणतात माय नका तोंडावर फेकून मारू मा कवर इतकं भंगार व्हायला तरी मी नवीन घेत नाही. हां त्याच्यात तर बऱ्यापैकी सेफ राहिला असतं. हां हे तुटेल ताटेल तर ते माझ्या जुन्या मोबाईलचं बी होतं तरी मी वापरत होते. काढायचंच होतं फक्त ना मधून चांगलं होतं काही तुम्हीच सांगा आता हे वापरू शकत नाही का. नाही तर नवीन घ्यायचं ना. थांबा 2 मिनिटं नवीन घ्यायचं ना यांनी तर. आणि काय होतं रात्री झोपेत त्यांच्याजवळ मोबाईल राहतो आणि हात वगैरे लागला तर तो मोबाईल पडतो आणि बऱ्याच वेळा रात्री झोपेत तो मोबाईल खाली पडलेला असतो. मग तो खराब झाला आहे आता त्याचा डिस्प्ले असा खाली पडतोय डायरेक्ट. आणि आता घरचे एक तर कोणी म्हणत पण नाही जाऊ दे आता खराब झालं आहे तर तू मोबाईल घे. त्याचं एक वेगळंच दुःख आहे. पण घरच्यांपुढं तीनदा जाऊन म्हणायचं की
माझा मोबाईल खराब झाला, माझा मोबाईल खराब झाला. मला नाही करणार. जाऊ दे. आमची ॲनिव्हर्सरी लवकरच जवळ येते, तर ते घेतील मोबाईल त्यांना. गिफ्ट, सेल्फ गिफ्ट. काय लोक आहे राव, ते घेतील त्याला मोबाईल. मग काय म्हणू? एखादी म्हणते मी घेऊन नेईल त्यांना. नाही, परत तू म्हणशाल का मी तुला मागच्या वर्षी मोबाईल घेऊन दिला म्हणून. कटिंग केल्यावर चांगलं दिसतं का? मी कालच म्हणले होते हो, पण तुम्हाला विश्वासच नाही बायकोवर, तेव्हा काय कर, कोण काय करणार? इकडं बा, इकडं 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 लय म्हातारा शान. झालं. मग ते काय आज का किती दिवसाची झाली? अरे केस खालून काळा आहे, बरंच सफेद झाला. हे बघ. उन्हानं झाला असं म्हणतो. ते म्हणते ना, मी काय उन्हानं म्हातारा झालो की तसं. जाऊ दे, तू काय रबर बी देणार नाही, मोबाईल तर देणारच नाही. निघ. वरून मला रोस्ट करशील. माझ्यावर बोलून बोलून कॉन्टेंट काढून घेशील, व्ह्यूज घेशील आणि निघ. इकडं अत्यंत चालू आहे शेंगा खोडण्याचं काम. भुईमुग काढलेला आहे तर त्या शेंगा खोडत आहे आणि कानाला दिलंय बाबाकडं. आता मी पण चालले शेंगा खोडू लागायला. आता आम्हाला दोघींना खायचंय अननस. बऱ्याच वेळेचं कापून ठेवलंय आमच्यासाठी, पण आम्हाला मुहूर्तच भेटत नव्हता. येस, कोणतं पण द्या बाई, आपलं काही नाही. हा बाई, मला हेच दिलं. हा, WWE फोन द्यायला पाहिजे तुमची. हे इथं आता हे मोकळं झालं नाही कोणासाठी, आमच्यासाठी. खेळतो, पण आमच्या WWE ला नजर लागत म्हणून आम्ही 4 लोक करतील. हा, कळलं. उगं भांडण बिंड मिटून गेले म्हणजे काय. मग हा, ते दररोज अशी कंटिन्यू राहिले पाहिजे. उठता बस. हो सॉरी बरं का मॅडम, चुकलंच आमचं. तुम्ही समोर आल्या ना, आम्ही कॅमेरा नाही घेतला तुमच्याकडून. तुम्ही थोडं लक्ष देत जा ना. हा? या बाईच्या हातात मोबाईल दिसतोय, पण काय करायला? त्यासाठी पगार वेळेवर करावा लागतो. 13 तारीख आली, सारखं वागावं बी लागेल. धरतो मोबाईल. असाच सोडून दिला असता खाली, पण नको म्हणलं, नुकसान व्हायचं. आपला हा? पगार 32. माझ्या खुशाला बुरदंड बसून. 13 तारखेला नाही राहत आपला पगार, 32 तारखेला राहतो. मै पाडा नका पाडू, मला काहीच फरक नाही पडणार. तो तुम्हीच घेऊन दिलेला आहे. अजून एक घेऊन देईन तुमच्याकडून. खायचं का? परत मला छान दिलं नाही. नका खातो. खाऊन उरून देईल आपल्याला. रबर सापडलं बरं का मोबाईलला. बरोबर. हॉलमध्ये होते त्या खिडकीमध्ये, ते मी उचलून ठेवलं होतं. करू का बंद? म्हणले काळजी ते भाऊ दे. माझ्या लेकराची घालीन तोंडात म्हणलं ते. भावाची काय आग. भाऊ जा रबला का बाजली ना त्या मोबाईल, मला काही हे नाही. नाही तर दोऱ्या नका गुंडळी ना. भाऊचा बड्डे येऊन तर भाऊ का रबला लावी. करू का बंद? भाऊला दुपारीच सांगेल अॅनिव्हर्सरी जवळ आली, गिफ्ट द्या. सेल्फ गिफ्ट करा स्वतःला. अगं बाई, बड्डेला आपल्याला खरंच नाही गिफ्ट नाही दिलं. कोणत्या हक्कानं यांना आपण गिफ्ट द्यावा? तुमच्याकडे मागितलं का? आम्ही तर आम्हाला लाज वाटत थोडीशी का बाई, पोराच बड्डे आला काहीतरी द्यायला पाहिजे. करू का बंद? आता काय, आज आम्ही फक्त मसाले भात केलाय आणि आज तिघंच जेवायला. दादा गेले एवढ्याला, आत्यान गेले कीर्तनाला, आणि या साहेबांना सांभाळायला आता कोणीच नाही. ते काय आम्हाला जेवणच देत नाही, त्यांना पण आमच्यात जेवायचं असतं. मग काका पटपट जेव राहिले, तोवर मम्मी कानाला सांभाळणार. तू पण जेवण. हा बसते ना. हा चालेल. कसा 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 काका कस करते असं करतात. अरे टुकल्या, ए टुकलू कसा.
काकाला म्हणा माय डम्मावर नका दाब देऊ, मी आताच जेवण केलं. काकाच्या डब्यावर पाय देऊन राहिले ते. ते काही असू म्हणा, तुम्ही फिरायला जायचं म्हणा. मी काय फिरायला जातो का? हा, मी काय एवढं मोठं आहे का म्हणा? तुमच्या डंबूवर पाय दिला तर काहीच नाही होणार. दादू काय आहे? काना काय रे? तू जाय. लय लाईट आहे वा, मला लाईट तर लय आवडते.